आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि मुंबई स्टाईल रगडा पॅटीस. बाहेरून क्रिस्पी पॅटीस व गरमागरम रगडा, चटण्या आणि शेव असा चाटचा धमाकेदार स्वाद. तर चला तर सुरुवात करूया. घरच्याच घरी बाजारसारखा झणझणीत रगडा पॅटीस बनवायचं आहे. तर आजची ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी सांगणार आहे परफेक्ट रगडा, क्रिस्पी पॅटीस आणि चाटवाला टेस्ट मिळवायची ट्रिक. तर मी वाटाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. 1.5 कप वाटाणे रात्रभर भिजवत ठेवलेले स्वच्छ धुवून कुकरमध्ये घातलेले आहेत. हळद घातलेले आहे, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करायच्या आहेत. आता वाटाणे शिजत आहेत तर उकडलेले बटाटे स्मॅश करून घेणार आहे. टोटल 7 बटाटे घेतलेले आहेत. साल काढून चांगलं पोटॅटो स्मॅशरने स्मॅश केलेलं आहे. धना जिरे पूड, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि मी 1/2 कप कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे. तर किंवा तुम्ही तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर वापरलात तरीही चालेल. तर सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे. त्यामुळे बटाटा ओलसर असतो तो पूर्णपणे कोरडा होईल. आणि हाताला आपण तेल लावायचं आहे आणि आपण गोल असा आकार द्यायचा आहे तिक्कीसाठी. तिक्कीला गोल असा आकार दिल्यानंतर आपल्याला लहानच अशा तिक्की बनवायच्या आहेत, जसं मार्केटमध्ये मिळतं तसं. आता सगळ्या अशा मी बनवलेल्या आहेत तिक्की. टोटल 12 तिक्की बनतात, 7-8 बटाट्याचे. तर आता तवा मी हा डोसाचा तवा घेतलेला आहे. आता चमचाभर तेल घालून सगळीकडून तेल पसरवत आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवून आणि या डोसाच्या तव्यावर सगळी आलू तिक्की राहतात. टोटल म्हणजे 10 तिक्की राहत होते या डोसाच्या तव्यावर. आणि स्लोच गॅसवर आपल्याला हे गोल्डन क्रिस्पी करायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता 7 ते 8 मिनिटांनी मी हे तिक्की पलटून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता कलरसुद्धा छान असा सोनेरी लालसर असा झालेला आहे. आणि प्रत्येक तिक्की मी पलटून घेत आहे. तर अशा प्रकारे तिक्की आपल्याला दोन्ही बाजूने क्रिस्पी करायच्या आहेत, गोल्डन करायच्या आहेत. आणि कलरसुद्धा सुरेख आलेला आहे. जसे की बाजारमध्ये आपल्याला तिक्की मिळतात खाताना सुरेख दिसतात, तशाच घरच्याच घरी आपण बनवू शकतो. तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आता सगळ्या तिक्की मी पलटून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकतात किती सुंदर दिसत आहेत या तिक्की. आणि या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही तुमच्या मुलांना रगडा पॅटीस हा देऊ शकता. तर चला तर मग आपल्या सगळ्या तिक्की रेडी झालेल्या आहेत. आता मी डिशमध्ये सगळ्या तिक्की काढून घेत आहेत. गोल्डन क्रिस्पी अशा कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. आणि मी आता वाटाणा शिजलेला आहे तो आता स्मॅश करून घेणार आहे, हलकासा ढवळून घेणार आहे. आणि गरजेनुसार आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. आणि आपल्याला मसाले घालायचे आहेत. धने जिरे पूड, चाट मसाला किंवा आमचूर पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ, हे सगळं काही घालायचं आहे. आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून आपला रगडा आपला तयार झालेला आहे पॅटीससाठी. आता पॅटीससुद्धा रेडी झालेला आहे. आता छान असे क्रिस्पी आपले गोल्डन असे आलू तिक्की रेडी झालेले आहे. आणि डिशमध्ये आपल्याला हे सर्व करायचे आहेत. प्रत्येक आलू तिक्की मी सर्व करत आहे. तर टोटल 6 तिक्की मी ठेवणार आहे. टोटल आता 5 तिक्की ठेवलेल्या आहेत. आणि वरून गरमागरम असा रगडा सर्व करायचा. जितका तुम्हाला हवा आहे तितका तुम्ही घाला. आणि आपल्याला तिखट आपण जी घरी बनवू शकतो, म्हणजे मी कोथिंबीर, पुदिना, मिरची, आलं, थोडंसं लसूण, मीठ आणि लिंबाचा रस घालून आणि चाट मसाला घालून ही पुदिनाची चटणी बनवलेली आहे. आणि चिंच गुळाची चटणी, म्हणजे चिंच आणि गूळ आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी बनवलेली आहे. आणि भरपूर सारा कांदा, भरपूर सारी शेव, तोंडाला पाणी सुटतं. आणि वरून एक तिक्की ठेवायची, वाह. आणि भरपूर सारी कोथिंबीर गार्निश करायची. इतकी सुंदर झालेली ना. आणि तुम्हाला जर लाल तिखट घालायचं असेल तर नक्की घाला. आपली तयार झाली रगडा पॅटीस.
तर व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि माझा शॉर्ट व्हिडिओ माझा दुपारी 1 वाजता अपलोड होतो, तर नक्की चेक करा. आणि लाँग व्हिडिओसुद्धा येतो संध्याकाळी, तर नक्की चेक करा. बाय बाय. लव्ह यू ऑल.